वेलकम टू रश्मीज रसोई। प्रत्येकाला आगरी कोळी लग्नांच्या हळदीला जायला खूपच आवडते आणि कोळी लोकांचं लग्न किंवा हळद असली तर सर्वांच्याच आवडीचा विषय। म्हणून खास आज मी तुमच्याकरता कोळी लोकांच्या हळदीत बनणारं गोड माशाची कालवण फ्राय आणि वांगा आणि जवळा कसं बनवायची ही रेसिपी घेऊन आली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपण आमच्या वरळी कोळीवाड्यात हळदीला बनवणारं खास नॉनव्हेजचं जेवण असते त्याची थाली बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 किलो हे गोळीचं मावरं घेतलं आहे। यातलं आपण अर्ध पातळ आंबट करणार आहोत। आंबट म्हणजे कोळी भाषेत आंबट म्हणतात आणि बाकी आपण कालवण म्हणतो। तसं अर्ध्या मच्छीचं आपण पातळ कालवण करणार आहोत, अर्ध्या मच्छीचं थोडं सुकं कालवण बनवणार आहोत आणि ही मोठी अख्खीच तुकडी मुद्दाम घेतली आहे मी। ही तुकडी आपण तळणार आहोत आणि गोळीची मच्छी असते त्याच्या जोडीला वांगा आणि सुका जवळा हा बेत तर आवर्जून असतोच असतो। तर चला मग आता आपण रेसिपीकडे वळूया। हे बघा, अर्ध मी हे गोळीचं मावरं स्वच्छ धुवून घेतलं आहे। ह्याचं पातळ कालवण किंवा आमच्या कोळी भाषेत आंबट करणार आहोत। त्यासाठी आपण हे वाटण वाटणार आहोत। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी, छोटा आल्याचा तुकडा, मुठभर कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या। हे वाटण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। गोळीचं पातळ आंबट बनवण्यासाठी गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवलं आहे। 3 टेबलस्पून तेल घेणार आहोत। तेल पण छान गरम झालंय। गॅसची फ्लेम मी आता लोवर करून घेते। हे बघा, मगाशी दाखवलेलं वाटण हे असं आपण वाटून घेतलं आहे। आता फोडणीला हे वाटण घालूया। वाटण तेलावर थोडंसं परतून घ्यायचंय। नंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 2 मोठे चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे तो घेतला आहे। आता हळद आणि मसाला पण वाटणासोबतच व्यवस्थित तेलावर आपण परतून घेऊया। परतून झालं की हे स्वच्छ धुतलेलं गोळीचं मावरं आहे ना ते ऍड करते। मच्छी छान ह्या वाटणात आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे। मच्छी तेलात पण आपण छान ही परतून घेतली आहे। आता ह्याच्यात पाणी घालूया। जवळपास 2 ग्लास एवढं पाणी मी ऍड करणार आहे, कारण का हे आपण पातळच कालवण बनवणार आहोत। आता ह्याच्यामध्ये 3 ते 4 कोकमाची टापा ऍड करूया। कोकमाच्या ऐवजी तुम्ही चिंच वापरत असाल तर चिंच घातलं तरी चालेल। चवीप्रमाणे मीठ। हाय फ्लेमवर ह्याला सुरुवातीला एक छानशी उकळी काढून घेणार आहोत। हे बघा, आपल्या कालवणाला पण छान उकळी आली आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक 10 ते 12 मिनिटांसाठी लो फ्लेमवर हे कालवण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। 10 ते 12 मिनिटं झालेत। आपण झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता, हे बघा आपल्या गोळीची मच्छी पण व्यवस्थित शिजली गेली आहे। ह्याला एक हाय फ्लेमवर छानशी उकळी काढून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि झटपट असं आपलं हे गोळीचं आंबट तयार झालं आहे। उकळी पण छान आली। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। आता आपण गोळीचं थपथपीत कालवण बनवायला सुरुवात करणार आहोत। घोळ माशाचं थपथपीत कालवण बनवण्यासाठी आपण 1/2 किलो एवढी ही गोळीची मच्छी घेतली आहे स्वच्छ धुवून। नंतर ह्याच्यासाठी आपण एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी सुकं खोबरं भाजून घेतलं आहे, आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। हे बघा, पाणी न घालता हे असं आपण वाटण तयार करून घेतलं आहे। अगदी 2 टेबलस्पून एवढंच हे वाटण आहे। चला मग आता कालवण बनवायला सुरुवात करूया। घोळ माशाचं थपथपीत कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं गरम करत ठेवलं आहे। 2 टेबलस्पून एवढं तेल घेऊया। तेल पण छान गरम झालंय। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत मी।
नंतर या 2 हिरव्या मिरच्या 2-2 तुकडे केलेत, त्या देखील आपण लसणासोबत थोड्या परतून घेऊया। नंतर अगदी मूठभरच आपण बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहोत। कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो करते। हे बघा, कांदा पण छान शिजला गेलाय। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत। 2 चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला। हळद आणि मसाला तेलावर परतून घेऊया। नंतर ह्याच्यामध्ये अगदी 2च चमचे आपण सुकं खोबऱ्याचं हे वाटण घालणार आहोत। वाटण पण ह्या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे। वाटण परतून झालं की हे गोळीचं मावरं जे स्वच्छ धुवून घेतलंय ते ऍड करूया। नंतर ह्याच्यामध्ये एक टोमॅटो मोठ्याच फोडी करून घेतले आहेत। आणि आम्ही आगरी कोळी लोकांना ह्या गोळीच्या थपथपीत कालवणात बटाट घालतो। बटाट टोटली ऑप्शनल आहे, आम्हाला आवडतं म्हणून अगदी एकच बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। आता व्यवस्थित ही सर्व मच्छी आपल्याला ह्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची। मिक्स करून झालं का अगदी ग्लासभरच पाणी ऍड करणार आहोत। चवीप्रमाणे मीठ ऍड करते। कोकम अगदी 2च टापं आपण कोकमाची घेणार आहोत, कारण का एक टोमॅटो तर आपण ऑलरेडी घातलाच आहे। आता छान याला उकळी काढून घेऊया। आणि हे कालवण एकदा असं शिजत ठेवलं का जास्त ना त्याला हलवायचं नाही, कारण का गोळीची मच्छी अगदी नाजूक असते। तुम्ही बघू शकता कालवणाला पण छान उकळी आली आहे। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवून लो फ्लेमवर बटाट आणि मच्छी एक 10 ते 12 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। 8 ते 10 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया। हे बघा, सुंदर असं आपलं गोळीचं थपथपीत कालवण पण तयार झालं आहे। बटाट शिजलं म्हणजे मच्छी शिजायला तर वेळ लागत नाही। आता आपण ह्याच्यात थोडी कोथिंबीर ऍड करूया आणि हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेणार आहोत। झटपट असं गोळीचं थपथपीत कालवण आपलं तयार आहे। गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। आता आपण आमच्या कोळी लग्नातलं स्पेशल असं सुका जवळा आणि वांग्याचं थपथपीत आपण बनवणार आहोत। सुका जवळा आणि वांग करण्यासाठी आपण हे बघा, हा एवढा मोठा बाउल भरून जवळा घेतला होता। जवळा चाळणीने चाळून घ्यायचा व्यवस्थित, त्याच्या आतमध्ये काही खडी असतील, कचरा असेल तो काढून घ्यायचा। आणि अर्ध्या तासासाठी मी ना गरम पाण्यात हा भिजत ठेवला। हे बघा, भिजून घेतला ना का खाताना कचकचत नाही आणि चांगला शिजला पण जातो। नंतर हे भरिताचं 300 ग्राम एवढं हे वांग होतं, हे घेतलं आहे। आता जवळा स्वच्छ धुवून घेऊया आणि वांग्याच्या पण फोडी करून घेते। वांगा आणि जवळ्याचं सुकं बनवण्यासाठी गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे। 3 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल पण छान गरम झालं आहे। आता 2 चमचे ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण क्रश ऍड करूया। क्रश नसेल ना तर तुम्ही आलं आणि लसूण अगदी बारीक चेचून वापरू शकता। नंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो ऍड करतोय। गॅसची फ्लेम लो करून कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा पण छान आपला शिजला गेलाय। आता ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालणार आहोत। नंतर 1 टेबलस्पून आपण हा घरचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत। हळद आणि मसाला तेलावर छान असा शिजवून घ्यायचा आहे। शिजवून झालं की हे बघा, हा सुका जवळा आहे ना, मी असा हा टोपलीत काढून ठेवला स्वच्छ धुवून, म्हणजे जे पण पाणी वगैरे असते ना निथळून जाते व्यवस्थित। जवळा ऍड केल्यानंतर ह्या वांग्याच्या आपण फोडी करून घेतलेल्या त्या देखील ऍड करायच्या आहेत।
लक्षात ठेवा, वांग कापलं का असं पाण्यातच ठेवायचं, नाही तर लगेचच ते काळं पडतं. एक मीडियम साईजच्या टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या ते देखील ऍड करते. चवीप्रमाणे मीठ. टोमॅटो घातले म्हणून अगदी 2च टाप आपण कोकमाची वापरणार आहोत. आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघितलंच असेल, वांगा आणि जवळा करताना तेलाचा हात थोडासा मी मोकळाच ठेवलेला, कारण का थोडं तेल जास्त असलं ना का खूप टेस्टी होतं. अगदी कार्याला बनवतो तसाच हे वांगा आणि जवळा आपल्या घरात पण बनला जातो. वांगा आणि जवळा व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतला आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवणार आहे. मी आहे ना आतमध्ये पाणी घालत नाही, कारण का असं वाफेवरच छान वांगा आणि जवळा शिजवून घेते. गॅसची फ्लेम आता लो टू मीडियम वर ठेवूया आणि एक 7 ते 8 मिनिटासाठी व्यवस्थित वांगा आणि जवळा शिजवून घेणार आहोत. 8 ते 10 मिनिटं झाले आपण वांगा आणि जवळा शिजत ठेवला होता. झाकणावरचं पाणी बघा पूर्ण वाफ झाली आहे. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. अगदी वाफेवरच छान आपलं हे वांगा आणि जवळा शिजलं गेलंय, तुम्ही बघू शकता. आणि जवळ्याला पण आतल्या आतच वाफेवर कसं पाणी सुटलं आहे. आता गॅसची फ्लेम हाय करते, थोडीशी कोथिंबीर ऍड करते. आपलं कोळी लोकांच्या हळदीतलं स्पेशल असं वांगा आणि जवळा तयार झाला आहे. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि हे उतरवून घेते. आता मच्छी तळायला घेणार आहोत. घोळ मच्छी फ्राय करण्यासाठी ही बघा, ही अशी मोठीच अख्खीच्या अख्खी तुकडी आपण घेतली आहे, पण ना मी ह्याचे 2 भाग करते आणि मग तळणार आहोत. हे बघा, गोळीच्या तुकडीचे आपण हे 2 भाग करून घेतले आहेत. आता ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत. नंतर अर्धा लिंब घेतला आहे, तो पिळून घेते. लिंबाच्या ऐवजी कोकम आगाळ वापरला तरी चालेल, पण आम्ही आगरी कोळी लोक लिंबच यूज करतो. दोन चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आहे, ती ऍड करूया. अर्धा चमचा हळद. नंतर एक मोठा चमचा आपला घरचा हा आगरी कोळी मसाला आहे. आता व्यवस्थित या दोन्ही तुकड्या आपण मॅरिनेट करून घेऊया. गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला आहे. ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून सुरुवातीला तेल घेणार आहोत. गरज लागली तर एक्स्ट्राचं तेल आपण नंतर वापरू शकतो. तेल पण छान गरम झालं आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतल्या आहेत मी सालासकटच. आता गॅसची फ्लेम लो करते. लो फ्लेमवर ह्या गोळीच्या दोन्ही तुकड्या आपण सोडणार आहोत तेलात. आता एक बाजू 2 ते 3 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटं झाल्यात. आता दोन्ही तुकडे आपण पलटून घेऊया. अगोदर आहे ना कालच्यानी व्यवस्थित त्यांना मोकळं करून घ्यायचं आहे, कारण का ही मच्छी आहे ना गोळीची अगदी नाजूक असते. 2 कालते घेते. हे बघा, अगदी व्यवस्थित मागची बाजू तर आपली तळून झाली आहे. आता ही मागची बाजू देखील आपण अशाच पद्धतीने 1-2 ते 3 मिनिटासाठी तळून घेणार आहोत. हे बघा, आणखीन 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. मागची बाजू देखील व्यवस्थित आपली फ्राय करूनच झाली असेल. हे बघा, आता ही तुकडी ना तव्याच्या थोडी साईडला ठेवते, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते मधोमध येईल. अगदी 2 टेबलस्पून आपण तेल घेतलेलं, तरी पण बघा किती कमी तेलातच ह्या दोन्ही तुकड्या आपल्या तळून झाल्या आहेत. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि लगेचच आपण आता ताट वाढायला घेऊया. तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं गोळीच्या माशाचं पातळ हे कालवण
गोळीच्या माशाचं थपथपीत कालवण, वांगा आणि जवळा आणि मच्छी फ्राय तयार झाली आहे। आता आपण ताट वाढायला घेणार आहोत। सर्वात आधी आपण हे कोळ माशाचं थपथपीत कालवण आहे ते सर्व करून घेऊया। जेवढं दिसायला सुंदर दिसतं ना तेवढंच बटाट टोमॅटो घातलेलं असतं तरी पण खूप टेस्टला छान लागतं। तुम्हाला पण कधीतरी हे मी बनवलेलं कालवण आवडलं ना तर आवर्जून एकदा तरी हे कालवण आमच्या पद्धतीचं तुम्ही घरी ट्राय करून बघा। नंतर आपण हे गोळ माशाचं पातळ कालवण सर्व करणार आहोत। हे पातळ कालवण तर भातासोबत वगैरे खूप छान लागते आणि ह्या कालवणात नॉर्मली आहे ना मी तरी तुकड्या ऍड केल्या आहेत। गोळीचं जे डोकं असतं किंवा काटा असतो ना ते ऍड असेल ना तर खूप छान लागतं हे कालवण। नंतर वांगा आणि जवळा आपण सर्व करणार आहोत। वांगा आणि जवळा म्हणजे आमच्या कोळी हळदीची तर शान असते। कितीही महागातली मच्छी असली तरी सर्वांना वड्यांसोबत वांगा आणि जवळा खाण्याची इच्छा असते। त्यामुळे हा वांगा आणि जवळा पण तुम्ही एकदा तरी घरी ट्राय करा। तुम्हाला पण मी बनवलेलं हे आमच्या आगरी कोळी पद्धतीचं हळदी स्पेशल अशी गोळ माशाचं कालवण आणि जवळ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं ही रेसिपी कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या हे आमच्या हळदी स्पेशल थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।